निरंजन डावकरांची दोघांची लक्षवेधी एकत्रित क्लब केलेली आहे आणि क्लब केलेली लक्षवेधीच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयांनी उत्तर द्या. निरंजन डावकरे. धन्यवाद सभापती महोदय. खरं तर ही जी लक्षवेधी आहे ही सभापती महोदय इंटरनेट श्राप आहे की वरदान असा एक प्रश्न निर्माण करणारे आहे. खरं तर विरोधी पक्षांनी पण या लक्षवेधीमध्ये सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे, कारण अतिशय संवेदनशील असा हा विषय समाजाचा आज उभा राहिलेला आहे. सभापती महोदय, पुणे जुलै 2024 15 वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्या केली आणि सभापती महोदय सुसाईड नोट लिहिली. त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं काय तर लॉग आउट. सभापती महोदय, मुंबई आरे कॉलनी 2025 जून महिन्याच्या 14 वर्षाची लहान मुलगी आत्महत्या करते. कारण काय? आई वडील मोबाईलवर गेम खेळून देत नाही. संभाजीनगर मे 2023 एक युवक आत्महत्या करतो. त्याचं कारण काय? तर एका गेमिंग ॲपवर तो 3.5 लाख रुपये हरतो. सभापती महोदय, ही एक ॲडिक्शन जी आहे गेमिंगच्या संदर्भातली ही कुठेतरी थांबवली पाहिजे. याच्याबद्दल एक आळा घालण्यासाठी शासनाने IT कायद्याच्या अंतर्गत काही कडक कारवाई करणं हे अपेक्षित आहे. उत्तरामध्ये टास्क फोर्स आपण गठीत केलेली आहे. टास्क फोर्समध्ये काय काय त्या टास्क फोर्सनी अभ्यास करण्याचे जे हेड्स दिले त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे शासन कारवाई करेल. पण सभापती महोदय, माझं पुढे जाऊन याच्यामध्ये मागणी अशी आहे की हे जे गेमिंग ॲप्स बनवतात हे गेमिंग ॲप्स बनवणारेच लोक खरं तर विकृत आहेत आणि या विकृत मानसिकतेला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे. हे या मुलांना गेमिंग ॲप्सच्या माध्यमाने आत्महत्या करण्यासाठी त्या तिकडे प्रवृत्त करतात आणि त्याच्यामुळे या लोकांवरती आपण गुन्हा नोंदवून याच्यामध्ये आपण कडक सेक्शन्स घालून कारवाई करणं ही सभापती महोदय अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे नुसतं बॅन करून सभापती महोदय चालणार नाही. आपल्याला यांना बॅन केलं की हे काय करतात की दुसऱ्या कुठल्या तरी नावाखाली मग हाच गेमिंग ॲप आणतात. ब्लू व्हेलचं नाव होतं तर तो आता मग ब्लॅक व्हेल करतील, मग कुठलं तरी वेगळं नाव करतील. यांच्यावरती सभापती महोदय अबेटमेंट टू सुसाईड हा जो IPCचा सेक्शन 306 आणि आत्ताचा 108 BNS याच्या अंतर्गत आपण कारवाई करणार का? त्यांच्या या मुलांच्या या तरुणांच्या आयुष्याची सुवर्ण सकाळ होत असताना त्यांना मृत्यूचे काळेकुट्ट अंधार हे ओढावून घेण्यासाठी जो ते निर्णय घेत आहेत हे निर्णय घेण्यास हे गेमिंग प्लॅटफॉर्म्स भाग पाडत आहेत. गाझियाबादमध्येही आत्ताच 2026च्या याच वर्षी सुरुवातीलाच 3 बहिणींनी एकत्र आत्महत्या केली. का? तर ते कोरियन जो गेमिंग ॲप आहे त्या गेमिंग ॲपच्या याच्यामध्ये जाऊन त्याने एक टास्क दिली होती. त्या टास्कमध्ये हे लोक पुढे जाऊन 3ही बहिणींनी एकत्र उडी मारली. सभापती महोदय, त्या कुटुंबावर काय घडतं? आज अख्खं कुटुंब शोकाकुल परिस्थितीमध्ये असतं. समाज, त्यांच्या आजूबाजूला असणारे सगळे नातेवाईक हे अतिशय भयानक परिस्थितीमध्ये त्या तिकडे त्यांची मानसिकता तयार होते आणि त्याच्यामुळे या विषयाला अतिशय गंभीर पद्धतीमध्ये शासनाने निर्णय घेत असताना माझी स्पेसिफिक मागणी सभापती महोदय सभागृहाच्या माध्यमाने हीच आहे की हे जे गेमिंग ॲप बनवतात त्यांच्यावरती 108 जो नवीन BNS ॲक्ट आहे याच्या अंतर्गत आपण कारवाई करणार का? आणि याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये जी टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपण विहित कालावधीमध्ये असं म्हटलेलं आहे, तर याला एक स्पेसिफिक पिरियड आपण या सभागृहामध्ये याच अधिवेशन काळामध्ये तो रिपोर्ट सादर करणार का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य निरंजन डावखरे आणि सन्माननीय अन्य सदस्य, आणि आपण दुसरी लक्षवेधी 6 ती याच्यावर क्लब केले ते सन्माननीय सदस्य संजय किणेकर यांनी जो उपस्थित केलेला प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की आपण आज सदनात प्रश्न उपस्थित करून खऱ्या अर्थाने जे भूमिका मांडली ती खऱ्या अर्थाने सगळ्यांची चिंतेची बाब आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये आम्ही स्पष्टच म्हटले की या सगळ्या गोष्टीवर सरकार गंभीर आहे. नंबर 1.
नंबर 2, आपल्याला ही समजून घ्यायला लागेल की या सगळ्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT हा विषय जो आहे आपल्या भारताच्या संविधानामध्ये रेसिड्युअरी सब्जेक्ट, म्हणजे जो कंकरंट नाही, जो केंद्र सरकारचा नाही, जो राज्य सरकारचा नाही, आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये असा रेसिड्युअरी मधल्या ह्याचा भाग असल्यामुळे द पार्लमेंट हॅज एक्सक्लुसिव्ह पॉवर टू मेक द लॉज ऑन मॅटर्स नॉट लिस्टेड इन युनियन, स्टेट अँड कंकरंट लिस्ट. म्हणून रेसिड्युअरी पॉवरमध्ये असल्यामुळे या विषयामध्ये भारताच्या संविधानात आणि केंद्र सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे. सभापती महोदय, म्हणून आपण इथे शांत बसणार आहोत का? तर नाही. आपण केंद्र सरकारला, कायद्याला, राज्य सरकारच्या सूचना देणं आवश्यक आहे का? तर विषयाचं गांभीर्य बघता, कारण आपण या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी जुलै 2025ला पुण्याची घटना, जून 2025ला आरे इथली घटना, मे 2023 मधल्या घटना, गाझियाबादची घटना, या सगळ्या घटना सांगितल्या आणि आपल्याला याची कल्पना आहे. आणि आपण हे मानतोच की ज्या पद्धतीने अल्पवयीन मुलांमध्ये समाज माध्यमांचा एक वापर वाढला आहे. सभापती महोदय, आपल्याला समजून घ्यायला लागेल की 2 पैलू आहेत त्याचे. एक समाज माध्यम म्हणजे ऑनस्क्रीन वेळ जाणं, आणि दुसरं जो मुद्दा उपस्थित केला आहे तो गेमिंग. आणि या दोन्हीचा परिणाम जो दिसतो त्यामध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात असं आलंय, खरं तर आपल्या काय केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्येच लक्षात आलंय की या सगळ्यामुळे होणारे परिणाम हे लहान मुलांवर इतके भयंकर आहेत की ज्याचा एक पैलू म्हणजे जसं मानसिक त्यांचा आजार, एकाकीपणा, एका अर्थाने मानसिक विकलांग स्थितीपर्यंत जाण्याची सुरुवात, इतक्या सगळ्याबरोबर आपल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात ही म्हटलंय की यामुळे त्यांची प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादकता, एकाग्रता याच्यावर परिणाम होऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होईल, इथपर्यंतची याची पूर्ण व्याप्ती खरं तर वाढलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयाचं गांभीर्य बघून तातडीने ज्यावेळेला भारतीय सर्वेक्षण अहवाल आला, बरोबरीने या संदर्भामधल्या विविध संस्था म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, या सगळ्या संस्थांचा असलेला रिपोर्ट बघता आपण एक टास्क फोर्स 2 फेब्रुवारी 2026ला स्थापन केला. आणि टास्क फोर्समध्ये आपण सर्व स्टेक होल्डर्स म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांपासून, IT एक्सपर्ट्सपासून, खाजगी व्यवसायापासून, पोलीस यंत्रणांपासून या विषयातल्या तज्ज्ञांचं एक टास्क फोर्स करण्याचं आपण ठरवलं. आणि त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलांमधील समाज माध्यमाचे वापराचे स्वरूप व प्रमाण, मानसिक, शारीरिक व शैक्षणिक परिणाम, डिजिटल जाहिराती व ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रभाव, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियामक चौकटीचा अभ्यास, आवश्यक कायदेशीर, तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना, या सगळ्याचा विचार करून एक टास्क फोर्स आपण स्थापन केलंय की जे टास्क फोर्स आपल्याला अहवाल देईल अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे. सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की टास्क फोर्स 2 प्रश्न उपस्थित केले. टास्क फोर्स कालमर्यादा देणार का? सभापती महोदय, उत्तर होय असं आहे. पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर टास्क फोर्स आपलं काम पूर्ण करेल. केंद्र सरकार, राज्य सरकार केंद्र सरकारशी त्या विषयात संपर्क करेल आणि कालमर्यादामध्ये पुढच्या अधिवेशनाच्या आधी पूर्ण कारवाई करेल. नंबर 1. नंबर 2, त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की बाबा यातले जे गेमिंग ॲप आहेत त्या गेमिंग ॲप करणाऱ्यांची मानसिकता यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपल्या BNSच्या कायद्यातल्या 108 खाली त्यांच्यावर अबेटमेंट टू सुसाईड करता येईल का? सभापती महोदय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचं उत्तर मी आता एवढंच देईन की याच्याबद्दल लॉ अँड ज्युडिशरीचं मत घेऊन पुढची कारवाई केली आहे. संजय केनेकर.